पुढच्या बातमी आहे मनोज जरांगेंच्या आंदोलनाची। पूर्व परवानगीशिवाय मुंबईमध्ये आंदोलन करण्याची परवानगी नाकारणाऱ्या हायकोर्टानं जरांगेंना फटकारलेलं होतं। मात्र अशातच जरांगे यांनी मुंबईकडे कूच केली आणि वाटेतच त्यांना सरप्राईज मिळालं। त्यांच्या आंदोलनाला सरकारनं अखेर परवानगी दिलेली आहे। ही परवानगी असणार आहे 1 दिवसाची। मनोज जरांगेंना मुंबईत 1 दिवस आंदोलन करण्याची परवानगी मिळाली। अर्थात ही परवानगी अटी शर्तींसह देण्यात आली। 29 तारखेला फक्त सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन करण्याची मुभा असेल। तसंच आझाद मैदानावर 5000 आंदोलकांनाच एंट्री असेल असं परवानगी देताना म्हटलं गेलं आहे। दरम्यान काय नेमकी अटी आणि शर्ती असणार आहेत आपण पाहणार आहोतच। आझाद मैदानावर आंदोलनाला फक्त 1 दिवसाची परवानगी देण्यात आलेली आहे। जरांगे यांच्या या आंदोलनासाठी आरक्षणाचा मुद्दा घेऊन त्यांनी या आंदोलनाला सुरुवात केलेली आहे। सकाळी 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलन करता येणार आहे। आझाद मैदानावर केवळ 5000 आंदोलकच येऊ शकतात। जरांगेंसोबतची फक्त 5 वाहनं आझाद मैदानापर्यंत जातील। इतर वाहनांना ईस्टर्न फ्रीवेनं केवळ वाडी बंदर जंक्शन पर्यंतच मुभा देण्यात आलेली आहे। आखून दिलेल्या मार्गातूनच मोर्चा काढणं बंधनकारक राहील। परवानगीशिवाय ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही। आझाद मैदानात अन्न शिजवायला किंवा कचरा टाकायला मनाई करण्यात आली आहे। दरम्यान 1 दिवसाची परवानगी दिलेली असेल तर आम्हाला 1 दिवसातच आमच्या सगळ्या मागण्या मान्य करा असं जरांगेंनी म्हटलेलं आहे। यासोबतच परवानगी दिल्याबद्दल त्यांनी कोर्टाचे त्यासोबतच सरकारचे आभार देखील मानलेले आहेत। पाहूया। कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही, आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे। पण ते 1 दिवसात नाही। तुम्ही 1 दिवसात जर दिलं परवानगी तर मग 1 दिवसात अंमलबजावणी करावं लागेल। नसता जवळ अंमलबजावणी होत नाही मी तोवर बसणार। म्हणजे 1 दिवसाची परवानगी मान्य नाही। आता 1 दिवसात काय मग करा अंमलबजावणी। अंमलबजावणी केली तर मान्य। 1 दिवसात करा। तुम्ही जवळ मान्य करत नाहीत त्यावर मी बसणार। त्यांनी जर परवानगी दिली आझाद मैदानावर त्याचं कौतुक केलं, त्यांचं स्वागत पण केलं, न्यायालयाचं पण आणि सरकारचं पण। पण मी ऑर्डर वाचली नाही। मी संध्याकाळी शिवनेरी गडावरती ऑर्डर वाचतो, नंतर काय ठरवायचं आणि तरी पुढचंही सांगतो की मराठा समाज कधीच कायद्याच्या नियमाच्या पुढे जाणार नाही, आम्हाला आडमुठेपणा करायचा नाही, आम्हाला आरक्षण पाहिजे। पण ते 1 दिवसात नाही। तुम्ही 1 दिवसात जर दिलं परवानगी तर मग 1 दिवसात अंमलबजावणी करावं लागेल। अंतरवाली सराटीतून आज मनोज जरांगेंनी ही मुंबईकडे कूच केली। मात्र ही कूच करताना हजारो कार्यकर्ते हे वाटेमध्ये त्यांना येत गेले, मिळत गेले। आज सकाळपासून नेमकं काय घडलं याचा आढावा घेणारा हा छोटासा रिपोर्ट पाहूया। मनोज जरांगेंकडून गणरायाच्या मूर्तीचं पूजन, संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि मुलगी वैभवीकडून जरांगेंची भेट, जरांगेंची पत्नी आणि त्यांच्या मुलीला अश्रू अनावर, पत्नीसोबत मुलीची सुद्धा जरांगेंनी गळा भेट घेतली। मुलीला चक्कर आल्याच्या नंतरही जरांगे पुढे मार्गस्थ झाले। पैठण फाट्यावर कुटुंबाकडून जरांगे पाटील यांची ओवाळणी केली गेली। वडीगोद्रीमध्ये मोर्चाचं जंगी स्वागत झालं। दरम्यान या सगळ्या